तासनतास विचारात काँग्रेस असल्याचं मोदी यांनी कृतीतून सांगितलंय असं राऊतांनी म्हटलेलं आहे। नसानसात केवळ काँग्रेस असल्याचं विधान राऊतांनी केलेलं आहे। मोदींवरती टीका करताना राऊतांनी स्वतःची पातळी तपासायला हवी असंही शिरसाट म्हणाले। दुसऱ्याच्या आशीर्वादावरती जगणारे राऊत मोदींवरती टीका करतात असंही शिरसाटांनी म्हटलं। स्वतःच्या भुंग्यावरती लोक जास्त लक्ष देत नाही असं विधानही शिरसाटांनी केलंय। तर आपण पाहतोय मोदींच्या भाषणामध्ये तब्बल 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख झाला। नसानसात विचारात काँग्रेस असल्याचं मोदी कृतीतून सांगताय असं राऊतांनी म्हटलेलं आहे। मोदींवर टीका करत असताना राऊतांनी स्वतःची पातळी एकदा तपासायला हवी असं मात्र या दरम्यान शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। प्रत्युत्तर संजय राऊत यांना दिलेलं आहे। कालच्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता। ते काँग्रेस मुक्त भारत करायला निघायला होते। त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेली नाही 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये। आणि त्यांच्या नसानसामध्ये काँग्रेस आहे। रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि श्वासामध्ये काँग्रेस आहे। शब्दामध्ये काँग्रेस आहे। विचारामध्ये काँग्रेस आहे। हे मोदी कळत नकळत सांगतायत की काँग्रेस शिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही। हे मोदी वारंवार हे सिद्ध करतात त्यांच्या कृतीतून। जो माणूस या देशाचं नेतृत्व गेली 15 वर्षापासून करतोय, ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नाही, एक खंबीर नेतृत्व म्हणून ज्या नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं जातं, अशावर टीका करताना स्वतःची पातळी किती हे संजय राऊतने एकदा तपासलं पाहिजे। दुसऱ्याच्या असलेल्या आशीर्वादावर जगणारे हे लोक देशाच्या पंतप्रधानांवर टीका करताना अशा पद्धतीच करतात, म्हणून त्यांच्यावर जास्त लक्ष लोक देत